आज सणानिमित्त पुरणपोळीची ऑर्डर होती. मग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला 4 शिट्ट्या देऊन घेतल्या. इकडं कणिक मळून घेतली. कणिक चांगली मर्दून घेतली. त्याला पाणी लावून 1-2 तासासाठी भिजत ठेवली. येळवणी काढली आणि इकडं पुरण शिजवून घेतलं आणि गरम-गरम आहे तोपर्यंत वाटून घेतलं. आमटीची तयारी केली आणि इकडं भजी पण मळून घेतली आणि ती करून पण घेतली आणि छोटीशी गॅसपुरती पहिली पोळी करून बाकी सगळ्या पोळ्या लाटायला घेतल्या. सगळ्या पोळ्या एक-एक करून लाटून घेतल्या. एकीकडे गॅसवर पोळ्या चालू होत्या तोपर्यंत दुसरीकडे पण काय ना काहीतरी चालूच होतं. तोही गॅस चालूच होता. मग तिकडं काय आमटी, भजी, भात वगैरे सगळं करून घेतलेलं तिकडं. आणि इकडं पटापट, पटापट पोळ्या सगळ्या लाटून घेतलेल्या. तशा पोळ्या एक ना एक सगळ्या छानच आलेल्या. सगळ्या टमटमीत फुगलेल्या पोळ्या. ऑर्डरच्या पोळ्या पटपट, पटपट लाटून घेतल्या आणि वेळेवर त्यांना ऑर्डर पण दिली. आणि ह्या आमच्या घरातल्या पोळ्या, ही घरातली आमटी आणि घेतलं सगळ्यांना वाढायला. कुरडी, भजी, येळवण्याची आमटी, पोळ्या, भात, पापड आणि कुरडी सगळं होतं.